मालेगाव शहरासह परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय। पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल 5,90,000 रुपये किमतीच्या 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या। मालेगाव शहर व लगतच्या तालुक्यांमध्ये वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना जाफरनगर परिसरात एक संशयित चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मुद्दसीर अहमद जमील अहमद उर्फ मुद्दसीर वायरमॅन वय वर्ष 30 राहणार जाफरनगर मालेगाव याला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडील होंडा शाईन दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही। पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने साथीदार मुज्जू फिटर राहणार नुरबाग मालेगाव याच्या मदतीने सौदाने परिसरातून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली आहे। पुढील तपासात मालेगाव, नांदगाव आणि धुळे परिसरातून दोघांनी मिळून एकूण 11 दुचाकी चोरी केल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी एकूण 5,90,000 रुपये किमतीचा 11 दुचाकी जप्त केल्या असून त्यामध्ये 3 होंडा युनिकॉर्न, 2 होंडा शाईन, 2 सुझुकी बर्गमन स्कूटी, 2 सुझुकी ॲक्सेस स्कूटी, 1 रॉयल एनफील्ड बुलेट, 1 बजाज चॅम्पियन यांचा समावेश आहे। त्या कारवाईत मालेगाव तालुका पोलीस ठाणे, नांदगाव पोलीस ठाणे तसेच धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले। ताब्यात घेतलेल्या मुद्दसीर अहमद याला पुढील तपासासाठी मालेगाव तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय। तर फरार साथीदार मुज्जू फिटर याचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्याच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र लोढा, मालेगाव।